नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 2 अँड वी डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द थर्मोडायनॅमिक्स. लास्ट व्हिडिओ लेक्चरपासून आपण एक नवीन चॅप्टरची सुरुवात केली होती, थर्मोडायनॅमिक्स. दिस इज द व्हिडिओ लेक्चर नंबर 2 फ्रॉम दॅट न्यू चॅप्टर. क्लिअर? बघा, दोन्ही क्वेश्चन्स फर्स्ट ऑफ थर्मोडायनॅमिक्सवर सॉल्व होतो. बॉइलिंग प्रोसेस आणि मेल्टिंग प्रोसेससाठी, बॉइलिंग प्रोसेससाठी जो काही शॉर्टकटचा फॉर्म्युला आहे तुम्हाला सांगतोच, त्या फॉर्म्युलावर दोन्ही सेम फॉर्म्युला, काय म्हणू शकतो, सेम कन्सेप्ट. ओके, आणि त्यासाठी एक शॉर्ट ट्रिकही तुम्हाला मी सांगतो. ओके, अँड द फर्स्ट वन इज फ्रॉम द तेलंगणा एमसेट अँड द सेकंड वन इज फ्रॉम द नीट 2019. दोन्ही फॉर्मॅट सेम आहे. ओके, वी आर डिस्कसिंग द सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर फर्स्ट. क्लिअर? बघा, 1 gram of water at 100 degrees Celsius is completely converted into steam at 100 degrees Celsius. एकदम सिम्पल. 100 डबल वापरला, काही वापरण्याची गरजच नव्हती. ठीक आहे, एकदम सिम्पल आहे. एका कंटेनरमध्ये समजा 1 ग्रॅम ऑफ वॉटर आहे. ठीक आहे ना, 1 ग्रॅम ऑफ वॉटर आहे. तो 100 डिग्री सेल्सिअसवर काय झाला, कम्प्लिटली स्टीममध्ये कन्वर्ट झाला. फुल स्टॉप. 1 ग्रॅम ऑफ अ स्टीम ऑक्युपाइज द व्हॉल्यूम ऑफ 1650. बघा, या कंटेनरमध्ये, ओके, या कंटेनरमध्ये समजा हे इथे वॉटर आहे समजा. ओके, जेव्हा आपण प्लेननं याला हीट एनर्जी प्रोव्हाइड करतो तर स्टीममध्ये कन्वर्ट होतात. बघा, हा वरचा भाग स्टीमचा आहे आणि हा खालचा भाग कशाचा आहे, व्हॉल्यूम ऑफ वॉटर किंवा वॉटरचाच. इथं लक्षात, वरचा भाग व्हॉल्यूम ऑफ स्टीम. याच्या लक्षात बघा, हे मी दाखवण्याचा प्रयत्न केला. ओके, खालच्या भागात वॉटर आहे, वरच्या भागात काय, व्हॉल्यूम. मग जो काही स्टीम आहे त्याचा व्हॉल्यूम दिलेला आहे त्यांनी आपल्याला 1650 क्युबिक सेंटीमीटर. इथं लक्षात, व्हॉल्यूम ऑफ स्टीम किती दिला आहे तुम्हाला, 1650 क्युबिक सेंटीमीटर. काही हरकत नाही. फुल स्टॉप. निग्लेक्टिंग द व्हॉल्यूम ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ वॉटर निग्लेक्ट करायला सांगितलं त्यांनी. आपल्याला काय करायला सांगितलं, निग्लेक्ट, म्हणजे जवळजवळ झिरोस. ओके, नियरली इक्वल्स टू आपण काय म्हणू, झिरोस. ओके, चला, काही हरकत नाही. द प्रेशर ऑफ 10 पॉवर 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, त्या स्टीममुळे जो काही प्रेशर क्रिएट झाला तो किती आहे, प्रेशर 10 पॉवर 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. फुल स्टॉप. लॅटेंट हीट ऑफ स्टीम इज, ओके, लॅटेंट हीट ऑफ स्टीम किती दिला आहे, 540 कॅलरी पर ग्रॅम. ओके, आणि गिवन दिला आहे आपल्याला 1 कॅलरी इक्वल्स टू 4.2 जूल. याचं काय काम आहे ते सांगतो. द इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी विच इज इन जूल. त्यांनी आपल्याला विचारलं की इंटरनल एनर्जीमध्ये काय चेंज झाला. काही हरकत नाही. इथं गोष्ट लक्षात येतं, कंटेनरमध्ये 1 ग्रॅम वॉटर होतं, 100 डिग्री सेल्सिअसवर ते वॉटर कशात कन्वर्ट झालं, स्टीममध्ये. काही हरकत. मग जे काही स्टीम कन्वर्ट झाली त्या स्टीमचं व्हॉल्यूम किती दिला, 1650. जो काही 1 ग्रॅम ऑफ वॉटर आहे त्याचं व्हॉल्यूम किती पकडायचं आहे, 0. 1 ग्रॅम पाणी, त्या लक्षात बेटा, 1 ग्रॅम पाणी, त्याचं काय व्हॉल्यूम राहणार आहे. म्हणून त्यांनी म्हटलं निग्लेक्टिंग, म्हणून तुम्हाला म्हटलं की निग्लेक्ट करा, 0. ठीक आहे. आणि जो काही प्रेशर क्रिएट झाला कंटेनरमध्ये 10 पॉवर 5 आणि लॅटेंट हीट ऑफ स्टीम 540 कॅलरी पर ग्रॅम. दे आर आस्किंग टू फाइंड द व्हॉट इज द चेंज इन इंटरनल एनर्जी ड्युरिंग दिस प्रोसेस. Clear? According to the first law of thermodynamics, you have the amount of heat energy provided to the system is getting converted into the work done plus change in internal energy. काही हरकत नाही. बघा बघा, therefore आता बघा, आता फॉर्म्युलामध्ये कसं चेंज होतं. therefore डेल्टा यू इक्वल्स टू डेल्टा क्यू मायनस ऑफ डब्ल्यू. इथपर्यंत काही हरकत नाही. चला, ओके. बघा, वर्क डन दिलं आहे का आपल्याला, नाही. अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लाय टू द सिस्टम दिला आहे का, नाही. ओके, बघा आता बघा, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लाय टू द सिस्टम m इंटू एल, वेअर m इज अ मास ऑफ दॅट, जो काही तिथं पदार्थ होता पाणी त्याचा मास, आणि l इज नथिंग बट द लॅटेंट हीट ऑफ स्टीम. क्लिअर? ओके. देअरफॉर इन प्लेस ऑफ डेल्टा क्यू आय कॅन राईट m इंटू एल मायनस वर्क डन म्हणजे काय बेटा, p इंटू डेल्टा v. वर्क डन म्हणजे काय, p इंटू डेल्टा v. काही हरकत नाही. बघा, देअरफॉर इंटरनल एनर्जी इक्वल्स टू m इंटू एल मायनस p इंटू डेल्टा v. डेल्टा v म्हणजे काय बेटा, ओके, व्हॉल्यूम ऑफ वेपर मायनस व्हॉल्यूम ऑफ लिक्विड. ओके, हा जो काही डेल्टा v आहे व्हॉल्यूममध्ये चेंज झाला ना, सुरुवातीला तो लिक्विडच्या फॉर्मॅटमध्ये होता,
100 डिग्री सेल्सिअस बॉइलिंग प्रोसेससाठी हा फॉर्म्युला आहे. इथं प्रोसेस काय झाली बेटा, बॉइलिंग. ओके, सुरुवातीला तो लिक्विड फॉर्मॅटमध्ये होता, नंतर कशामध्ये कन्वर्ट झाला, स्टीम म्हणजे वेपर. ओके, मग चेंज इन व्हॉल्यूम काय, व्हॉल्यूम ऑफ स्टीम मायनस व्हॉल्यूम ऑफ लिक्विड. जो काही लिक्विड राहणार इथं वॉटरच थोडी राहणार, म्हणून मी एक जनरल शब्द यूज केले, वेपर आणि लिक्विड. ओके, इथं स्टीम वेपरच्या फॉर्मॅटमध्ये आहे, इथं लिक्विडच्या फॉर्मॅटमध्ये वॉटर आहे. इथं लक्षात बेटा. ओके, बघा आता फॉर्म्युला डेल्टा यू इक्वल्स टू एम इंटू एल मायनस पी इंटू वेपरच्या फॉर्मॅटमध्ये कोण आहे, स्टीम, देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ स्टीम मायनस लिक्विडच्या फॉर्मॅटमध्ये कोण आहे, व्हॉल्यूम ऑफ लिक्विडच्या फॉर्मॅटमध्ये आहे वॉटर, देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ वॉटर. देअरफॉर चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल्स टू एम. एम इज नथिंग बट द मास. किती दिला बेटा, मास ग्राम किती दिला, 1 ग्रॅम ऑफ वॉटर 1 इंटू एल म्हणजे काय, लॅटेंट हीट ऑफ स्टीम किती दिला आहे, 540 कॅलरी पर ग्रॅम. परंतु आपल्याला SI युनिटमध्ये पाहिजे, जूल पर ग्रॅममध्ये पाहिजे. त्याच्यामुळे एका कॅलरीच्या ठिकाणी आपण किती टाकू शकतो, 4.2 जूल. बघा लॅटेंट हीट 40. ओके, बघा 1 कॅलरी इक्वल्स टू काय लिहू शकतो, 4.2 जूल पर ग्राममध्ये गेलं. ओके, त्याच्यामुळे एलची व्हॅल्यू मी टाकतो आता 540 इंटू 4.2. ओके, मायनस पी. पी इज नथिंग बट प्रेशर, आणि प्रेशर SI युनिटमध्ये आहे 10⁵, काही हरकत नाही. ब्रॅकेट स्टीम, व्हॉल्यूम ऑफ स्टीम किती दिला आहे तुम्हाला, 1650 इंटू क्युबिक सेंटीमीटर आहे, आपण मीटर स्क्वेअरमध्ये करू तर 10⁻⁻6 मायनस ऑफ व्हॉल्यूम ऑफ वॉटर 0 घ्यायला सांगितलं आहे, निग्लेक्ट करायला सांगितलं आहे. जस्ट कॅल्क्युलेट करा आता, यू विल गेट द सोल्युशन. देअरफॉर डेल्टा यू इक्वल्स टू बघा 540 इंटू 42 इंटू 10⁻⁻1 लिहितो, काही हरकत नाही, मायनस ऑफ 10⁻5 ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिलं, 1650 इंटू 10⁻⁻6, काही हरकत नाही. देअरफॉर डेल्टा यू इक्वल्स टू 540 इंटू 42 इंटू 10⁻⁻1 मायनस बघा 1650 10⁻+5 10⁻⁻6 +5 -6 -1. ठीक आहे, म्हणजे एक पॉईंट इकडे आला, त्याच्यामुळे इथं फक्त देअरफॉर डेल्टा यू इक्वल्स टू 540 इंटू एक काम करू ना, 54 इंटू 42. तर या झिरोला कशाला लिहू शकतो, 10⁻1 इंटू 10⁻⁻1 -165. 10⁻⁻1 आहे, त्याच्यामुळे पॉईंट इकडे आला तर हा चालला गेला. देअरफॉर डेल्टा यू इक्वल्स टू बघा 10⁻+1 -1 गेट कॅन्सल. देअरफॉर 54 इंटू 42 -165. बघा आपल्याला फक्त इतकंच कॅल्क्युलेशन्स करायचे आता. पहिलाच क्वेश्चन आहे ना, ठीक आहे, फक्त याचे ऑप्शन्स राहू देतो. 54 इंटू 42 4 दूनी 8 5 दूनी 10 4 चौक 16 6 चालेल 5 चौक 20 आणि 21. देअरफॉर 8622. ओके, देअरफॉर चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल्स टू 2268 -165 -165. 8तून 5 गेले 3 राहिले. बघा ऑप्शन बनते का बघा, बघा 1 2 3 4. ओके, फक्त एकाच ऑप्शनमध्ये 3 आहे, म्हणजे 100% हाच ऑप्शन राहणार. ठीक आहे, बघा पुढे सॉल्व करण्याची गरज नाही. इथं राहिला 0, इथं राहिला 1, इथं राहिला 2, म्हणजे 2103. देअरफॉर द ऑप्शन नंबर सेकंड वन इज द करेक्ट वन अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द तेलंगणा MSET 2015. सेम प्रोसिजर आपल्याला न्यूमेरिकल नंबर सेकंडसाठी काढायचं आहे. एकदा समजून सांगतो. एका कंटेनरमध्ये 1 ग्रॅम वॉटर होता, 100 डिग्री सेल्सिअसवर त्याला आपण बॉईल केलं, त्यानंतर त्याचं स्टीममध्ये कन्वर्ट झालं. जी काही स्टीम कन्वर्ट झाली तिचं व्हॉल्यूम, आणि त्यांनी म्हटलं की 1 ग्रॅम जो काही वॉटर आहे त्याचं व्हॉल्यूम निग्लेक्ट करा, कारण की 1 ग्रॅम म्हणजे खूप कमी आहे. ठीक आहे, प्रेशर जो काही क्रिएट झाला तो दिला, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन पण स्टीम पण दिलेलं आहे आपलं, वेपरायझेशन म्हणा किंवा स्टीम म्हणा एकच गोष्ट झाली. ठीक आहे, आपल्याला विचारलं मग हा फॉर्म्युला अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स चेंज इन इंटरनल एनर्जी, परंतु मग गिवन द क्वांटिटी नाही, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लाय पण नाही, वर्क डन पण नाही. मग त्या 2 गोष्टी चेंज करायच्या. वर्क डन इक्वल्स टू P इंटू डेल्टा व्ही तुम्हाला माहीत आहे. बॉइलिंग प्रोसिजरसाठी हे लक्षात ठेवायचं, डेल्टा क्यू अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लायड आहे, M इंटू एल. एल इज नथिंग बट लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन वेअर M इज नथिंग बट द मास ऑफ दॅट गिवन लिक्विड. ठीक आहे, हा कोई चेंज इन व्हॉल्यूम राहतो, तो चेंज इन व्हॉल्यूम मी समजून सांगितलं. लिक्विडचा व्हॉल्यूम आणि जो काही वेपर झाला त्याचा व्हॉल्यूम. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ वेपर मायनस व्हॉल्यूम ऑफ लिक्विड, चेंज इन व्हॉल्यूम. इथं वेपर स्टीमच्या फॉर्मॅटमध्ये लिक्विडसाठी वॉटर आहे, मग त्यात दिलेल्या सगळ्या गोष्टी आपण टाकल्या. हे तर सिम्पल अल्जेब्रा आहे, हे तर कोणी पण करू शकतो. ओके,
पॉज करून नोट डाऊन करा. सेम वेने आपण सेकंड न्यूमेरिकल सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. ओके ओके, सेम वेने सेम फॉर्म्युला आहे. ओके बघा, म्हणजे तेलंगणा एमसेटचा क्वेश्चन 2015ला आलेला क्वेश्चन आहे आणि नीट 2019ला आहे. म्हणजे तेलंगणा एमसेटचा क्वेश्चन यांनी उचलला असं म्हणू शकतो. ओके, न्यूमेरिकल नंबर सेकंड सेम गोष्टी दिलेल्या आहे. बघा, 1 ग्रॅम ऑफ वॉटर, अगेन लिक्विड वॉटर दिला आहे, ऑफ अ व्हॉल्यूम 1 सेंटीमीटर क्यूब ॲट 100 डिग्री सेल्सियस इज कन्वर्टेड इन टू द स्टीम ॲट अ सेम टेम्परेचर अंडर द नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर दॅट इज 10.5 पास्कल. द व्हॉल्यूम ऑफ स्टीम फॉर्म, बघा व्हॉल्यूम चेंज केला आहे. इफ द स्पेसिफिक हीट ऑफ वेपरायझेशन दिलं आहे दिस मच. इथं डायरेक्ट जूल पर ग्रॅममध्ये दिलं आहे. तिथं आपल्याला कॅलरी पर ग्रॅममध्ये दिलं होतं. कॅलरी आणि जूलचं आपल्याला कन्व्हर्जन दिलं होतं. इथं तशी काही गरज नाही. द चेंज इन इंटरनल एनर्जी इथं सोपं आहे थोडं का. देअरफॉर इथं लक्षात बेटा कंटेनर, आता ते काही काढत नाही. ओके, देअरफॉर द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लाइड इक्वल्स टू डब्ल्यू प्लस डेल्टा यू. देअरफॉर डेल्टा यू इक्वल्स टू डेल्टा क्यू मायनस ऑफ डब्ल्यू m into L minus P into delta V. Therefore m into L minus of P into okay volume of पेपरच्या फॉर्ममध्ये तर स्टीम असेल मायनस व्हॉल्यूम ऑफ वॉटर. डायरेक्ट फॉर्म्युला आता याच्या सगळ्या क्वांटिटीज पुट करा आणि सोल्युशन घ्या. मास किती दिला आहे परत 1 ग्रॅम. ठीक आहे, काही हरकत नाही. लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन 2256. ओके, जूल पर ग्रॅममध्ये दिला आहे, तिथं कॅलरी पर ग्रॅम होतं म्हणून कन्वर्ट केलं. ठीक आहे, मायनस ऑफ प्रेशर अगेन 10⁵ पास्कल. वेपर ऑफ स्टीम सॉरी व्हॉल्यूम ऑफ स्टीम किती दिला आहे आपल्याला. व्हॉल्यूम ऑफ स्टीम 1671 सेंटीमीटर क्यूबमध्ये दिला आहे आपण 10⁻⁻6 मीटर क्यूबमध्ये. व्हॉल्यूम ऑफ वॉटर व्हॉल्यूम ऑफ 1 ग्रॅम ऑफ व्हॉल्यूम ऑफ वॉटर 1 सेंटीमीटर क्यूबमध्ये आहे, तर आपण याला मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट करू. इथं 1 ग्रॅम ऑफ वॉटरचं व्हॉल्यूम 1 सेंटीमीटर क्यूब दिलेला आहे, तिथे निग्लेक्ट करायला सांगितलं, काही हरकत नाही. ओके, सेंटीमीटर क्यूबमध्ये इथं मीटर क्यूबमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला माहीतच आहे. 1 मीटर म्हणजे 10⁻² सेंटीमीटर होते. देअरफॉर 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻⁻² मीटर होते. परंतु सेंटीमीटरचा क्यूब आहे म्हणून आपल्याला याचा करावा लागतो क्यूब. देअरफॉर 10⁻, 3 दुनी 6 -6 मीटर क्यूब. 10⁻⁻6 कॅल्क्युलेट करा. बघा 2256, चला काही हरकत नाही, मायनस ऑफ 10⁻⁵. ठीक आहे, इथे बघा 10⁻⁻6 दोघांमधनं कॉमन निघाला म्हणजे शिल्लक राहिलं 1671 - 1. एकदम सेम. 10⁻⁻6 10⁻⁻6 कॉमन निघाला 1671 मायनस ऑफ 1. ठीक आहे, देअरफॉर 2256 मायनस 10 पॉवर, बघा 10 पॉवर प्लस 5 -6 -1 16 इथं किती राहिलं 1670. ठीक आहे, बघा 2256 मायनस 10⁻⁻1 याचा अर्थ हा पॉईंट इकडं आला म्हणजे शिल्लक राहिलं 167. दॅट्स इट, झालं. 2256 मायनस 167. 16तून 7 गेले 9, शेवटी 9 कुठे येते बघा. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर 3 राहायला पाहिजे. आपण पूर्ण करूनच बघूया, येतं लक्षात. नंतर इथे किती राहिले बेटा 15, 15तून 7 गेले, इथं आले 8, इथं आले 1, इथं आले 0 म्हणजे 208 नाही, 208 नाही. अतिशय सिंपल. तोच सेम वे होता पहिल्या न्यूमरिकल सॉल्व करण्याचा जो वे होता तोच वे होता तो तेलंगणा एमसेट 2015 आणि दिस वन इज फ्रॉम द नीट 2019. दोन्ही सेम फॉर्मॅटचे क्वेश्चन होते म्हणूनच मी एकत्र घेण्याचं ठरवलं होतं. ओके, आपला उपक्रम आवडत चालला सर तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.